नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं करंट अफेअर्स बाय निखिल या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रश्न पहिला पहा. भारताने 2025च्या ऑस्करसाठी लापता लेडी चित्रपटाची निवड केली असून त्याचे दिग्दर्शन कोणी केले असा प्रश्न आहे. कोणी केले आहे? तर या पर्यायापैकी आपले बरोबर उत्तर आहे किरण राव यांनी या चित्रपटाचे लापता लेडी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि हा चित्रपट कुठे जाणार आहे तर ऑस्कर पुरस्कारासाठी. प्रश्न पहा दुसरा. महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25मध्ये महिला उद्योजकांसाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना. पर्याय क्रमांक 4. आपल्याला जर प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंट करत चला, म्हणजे लगेच आपला अभ्यास पण होईल आणि शेवटी आपल्याला त्याचे बरोबर उत्तर आले आहे का नाही याचे आपण चेक पण करू शकता, जसे की मी उत्तर देतो त्याचबरोबर. प्रश्न तिसरा पहा. महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25मध्ये एकूण खर्चासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? असा प्रश्न आहे. आपल्याला जर उत्तर येत असेल तर कमेंट करत चला. याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. 6,12,293 कोटी रुपये. पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न पहा. चौथा. महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाने घेतलेल्या पहा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत अ वर्गामध्ये कोणत्या जिल्ह्यातील चोपाडा बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. जळगाव. जळगावने काय प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? जळगाव जिल्ह्यामध्ये चोपाडा येथील बसस्थानकाने. पुढचा प्रश्न पहा पाचवा. अंतराळावरील खर्चाबाबत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? असा प्रश्न आहे मित्रांनो. कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? तर पर्याय क्रमांक 2 आहे अमेरिका. अमेरिकेचा प्रथम क्रमांक लागतो. तर 6वा प्रश्न पहा. खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण? असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो पंडित रविशंकर. बरोबर उत्तर काय आहे तर पंडित रविशंकर हे आहे. 7वा प्रश्न. कोणता देश अलीकडेच $700 बिलियन विदेशी निधी ओलांडणारी जगातील चौथी अर्थव्यवस्था बनला आहे? याचे पर्याय क्रमांक 3. उत्तर पर्याय क्रमांक 3 काय? भारत बनलेला आहे. आपला लाडका प्यारा भारत मित्रांनो, लक्षात ठेवा. 8वा प्रश्न. मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले? पहा कोणत्या खेळामध्ये मनू भाकर काय कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर शूटिंग खेळामध्ये तिने काय ऑलिम्पिक पदक जिंकलेले आहे. 9वा प्रश्न. हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हार्दिक सिंग हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 3 हॉकी या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो दररोज आपल्याला 6 वाजता 6 AM ला आपल्याला हे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो करंट अफेअर्सच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इतरही एज्युकेशनल व्हिडिओ आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर पहा 10वा प्रश्न. देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो? अनिल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11 पहा. सध्या प्रतिजळून जात असलेल्या ॲस्ट्रॉइडचे नाव काय आहे? असा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 887 एलिंडा. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? असा प्रश्न आहे. तर मित्रांनो देवजीत सेकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा 13वा. कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे? कधीपर्यंत मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 2035 पर्यंत आपल्या भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक स्पेस स्टेशन विकसित होईल, डेव्हलप होईल असे उद्दिष्ट आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14 पहा. शक्तिपीठ महामार्ग आपल्याला यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? असा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं 802 किलोमीटरचा हा राहणार आहे. लक्षात ठेवा. तर प्रश्न क्रमांक 15 पहा. कोणत्या देशात मानवी मेटापेन्युमो व्हायरसचा उद्रेक होत आहे? असे प्रश्न आहे. आपल्याला उत्तर यायला पाहिजे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 आहे चीनमध्ये याचा उद्रेक होत आहे मित्रांनो. कुठे? चीनमध्ये जास्त प्रमाणामध्ये याचा उद्रेक होत आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा. जागतिक अल्झायमर दिन कधी साजरा करण्यात येतो? असा प्रश्न आहे. आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते. तर आरोग्याविषयी हा प्रश्न आहे. तर 21 सप्टेंबरला हा दिवस जागतिक अल्झायमर दिन साजरा करण्यात येतो. लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न क्रमांक 15 पहा. कोणता देश प्रथमच विश्व सहकारी परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत, आपला प्यारा भारत देश. प्रश्न क्रमांक 18 पहा. पुण्यातील लोहगाव विमानतळाला मित्रांनो हा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, सरळ सेवा भरतीसाठी स्पेशल, कारण हा प्रश्न आपण पाहिला असेल याविषयीचे अपडेट. पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे? तर याचे बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो? जगद्गुरू, पर्याय क्रमांक 1 जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे काय लोहगाव विमानतळाला नाव देण्यात येणार आहे. पुण्यातील जे लोहगाव विमानतळ आहे त्याला. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, तर पुढचा 19वा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मुस्ताक अंतुले यांची काय महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, हा व्हिडिओचा लक्षपूर्वक पहा. खालीलपैकी कोण 2024ची मिस युनिव्हर्स इंडिया पहा, खालीलपैकी 2024ची मिस युनिव्हर्स इंडिया ठरली आहे? तर आपल्याला उत्तर येत असेल ते कमेंट करा मित्रांनो. पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रिया सिंघा ही काय 2024ची मिस युनिव्हर्स इंडिया ठरलेली आहे. मित्रांनो हे होते आपले आजचे चालू घडामोडीवरचे प्रश्न. मित्रांनो दररोज आपल्याला काय हा व्हिडिओ 6 वाजता पाहायला मिळणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो आपण आपल्या प्रतिक्रिया आपल्या लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईबनं देऊ शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.